आज माझं मौन व्रत आहे, असं तुम्हाला कधी कोणी बोललं आहे का? मौन व्रत म्हणजे नेमकं काय असतं? तर बोलायचं नाही, पण खाणाखुणा केलेल्या चालतात, वाचन केलेलं चालतं, असं तुम्हाला वाटतं का? तर हे चुकीचं आहे. मौन व्रतमध्ये बोलायचं तर नसतंच, पण वाचन नाही, पेंटिंग नाही, ड्रॉइंग नाही, त्यानंतर मोबाईलचा वापर नाही, खाणाखुणासुद्धा नाही. हे काहीच करायचं नसतं. फक्त आपलं दैनंदिन कामं जे आहेत ते करायचे असतात, ते पण शांतपणे, कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता, कोणत्याही परिस्थितीत संवाद नाही साधायचा आहे. आणि मग काय होतं? तर विचार येतात. खूप सारे विचार, त्यांचं युद्ध सुरू होतं. कारण बाहेरचे लोकं बोलत असतात आणि आपल्याला उत्तर द्यायचं असतं, पण आपण उत्तर देऊ शकत नाही. मग मनात ते विचार येतात. पण जर तरीसुद्धा हे कंटिन्यू ठेवलं, तर मग काय होणार आहे? तर एक स्थिती अशी येते, जेव्हा हे विचार कमी होत, होत, होत शांत झालेले असतात. ना आपण बोलत असतो, ना आपलं मन बोलत असतं. आणि त्या स्थितीला खूप शांततेचा अनुभव होतो. असा अनुभव तुम्ही घेतला आहे का कधी? घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.